नागपुर लकड़गंज थाना अंतर्गत शादी ऐप के जरिए दोस्ती कर एक केमिकल फैक्ट्री मालिक से 2.5 लाख रुपए की ठगी का मामला सामने आया है। भोपाल की एक युवती ने शेयर मार्केट में मोटे मुनाफे का लालच देकर निवेश कराया और फिर रकम लेकर फरार हो गई। पीड़ित की शिकायत पर लकड़गंज पुलिस ने आरोपी युवती के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। वर्धमान नगर येथे राहणारे 61 वर्षाचे प्रकाश राठी हे पोलिसांना तक्रार घेऊन आले की ते एका ॲप वरती शोधत असताना एका महिलेशी त्यांची ओळख झाली। त्या महिलेने स्वतःचं नाव रितिका असं सांगितलं आणि ती इंदोरची असं सांगितलं। त्यामुळे त्यांच्याशी ते चॅटिंग करत होते। नंतर कॉल्स वरती त्यांचं बोलणं चालू झालं। बोलताना तिने सांगितलं की तिच्याकडे इन्व्हेस्टमेंटचे काही खूप चांगले प्लॅन्स आहेत, ते इन्व्हेस्टमेंट केलं तर ते त्यांना फायदा करून देईल अशा प्रकारचे तिला सांगितल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली। तिचा त्यांनी प्रॉफिट दाखवला, त्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट दाखवला आणि त्याच्यानंतर तिने मोठी रक्कम इन्व्हेस्ट करण्यासाठी सांगितलं असता यांनी प्रकाश राठी यांनी 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्येही तिला प्रॉफिट दिसत होता अकाउंटमध्ये। परंतु जेव्हा विड्रॉल करायची वेळ आली तेव्हा त्यांनी विड्रॉ करण्यासाठी तिच्याकडे डिमांड केली असता तिने तिचा स्वतःचा फोन वगैरे स्विच ऑफ करून टाकलेला आहे। त्यामुळे स्विच ऑफ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांचा अकाउंटच्या आधारे माहितीच्या आधारे त्यांच्या अमाउंट्स देखील आपण काही अकाउंटमध्ये फ्रीज करण्यात यशस्वी झालेलो आहोत। अधिक सदरची जी महिला आहे रितिका ही नक्की इंदोरचीच आहे का कुठली आहे याचा तपास चालू आहे। जी अमाउंट आपण फ्रीज केलेली आहे ती देखील आपण रिकव्हर करण्याची प्रोसिजर चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास पीआय मनोज चौधरी माननीय डीसीपी आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। त्याची स्वतःचा एक व्यवसाय आहे, वैयक्तिक तो व्यावसायिक आहे। त्याची एक केमिकल क्लोथ्सची फॅक्टरी आहे आणि त्या अशा प्रकारचं उत्पन्नाचं साधन आहे। या प्रकारचे आपण अवेअरनेस कॅम्प हे नेहमीच वेळोवेळी घेत असतो आणि अशा प्रकारचे गुन्हे हे वारंवार घडत आहेत आणि प्रत्येक गुन्ह्याच्या वेळेला पोलीस प्रशासनाकडून जनतेला आवाहन करण्यात येत असतं की आपण आमिषाला बळी पडू नका। अननोन व्यक्ती जो आहे तो आपल्याला कुठल्याही प्रकारचे फसवणूक करण्याच्या उद्देशाने आपल्याला काही फायदा होईल अशा प्रकारचे आमिष किंवा काही दाखवत असेल अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नका। जो माणूस आपण कधी प्रत्यक्ष भेटलेलो नाहीये अशा व्यक्ती ज्या काही गोष्टी सांगतो चॅट्सद्वारे किंवा फोनद्वारे तर त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण आमिषाला बळी पडू नका आणि आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नका हेच सगळ्यांना सांगणं आहे। सायबर फ्रॉड मध्ये हा एक वेगळ्या पद्धतीचा इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फसवणूक करणे हा एक फ्रॉडस्टरचा एक मूळ मोटिव्ह मानला जातो, मोडस ऑपरेंडी त्यांची आहे। त्यामुळे अशा लोकांनी पडू नये। हल्ली जे डिजिटल अरेस्ट हा प्रकारचा जो एक मोठा प्रकार आहे त्यामध्ये अजून एक हा प्रकार आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फसवणूक केली जाते। त्यामुळे सगळ्यांनी अशा गोष्टीपासून सतर्क राहायला पाहिजे।